नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि महानगरपालिकेतर्फे पुन्हा एक जाहिरात आलेली आहे. आत्ताच आपण या अगोदर कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्यतिरिक्त आता नागपूर महानगरपालिकेतर्फे एक जाहिरात आहे. थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे. तर कोणतं पद आहे आणि या संदर्भामधली डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात आहे त्याचं नाव आहे कंत्राटी विद्युत सल्लागार, कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिकल कन्सल्टंट हे पद आहे. याची एक व्हॅकन्सी आहे. तर या एक जागेसाठी थेट मुलाखतीद्वारे आपल्याला अर्ज दाखल करता येईल किंवा आपलं सिलेक्शन होईल. याच्यासाठी जे क्वालिफिकेशन हवं आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाची ए-आय-सी-टी द्वारा मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजेच तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याचं बी-ई किंवा बी-टेक झालेलं असेल तरी चालेल. दुसरे जे आहे ते शासकीय किंवा निमशासकीय किंवा एम-एस-सी-बी या विभागात कार्यकारी अभियंता विद्युत या पदावरील कार्य केल्याचा अनुभव असावा, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला जर या पदाला ॲप्लाय करायचं असेल, तर या पदाला ॲप्लाय आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करता येईल. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पी-डी-एफ दिलेली आहे, त्याच्या शेवटी हा अर्ज पण दिलेला आहे. तर आपल्याला या पदाला ॲप्लाय करायचं असल्यास कमाल वयोमर्यादा ही 65 वर्ष राहील आणि अर्ज दाखल करण्याचा पत्ता ही अतिरिक्त आयुक्त सामान्य, सिव्हिल लाईन्स, मनपा नागपूर यांचे कार्यालय यांच्या नावे आपल्याला अर्ज दाखल करावा लागेल. या व्यतिरिक्त या जाहिरातीमध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2025 दिलेली आहे आणि ऑफिशियल जाहिरात ही www.nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रकाशित झालेली आहे. या व्यतिरिक्त आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही अधिकृत जाहिरात दिलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून आपल्याला हवी असणारी इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. तोपर्यंत पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.